ओके. सो आज मॅथचा पेपर होता बघा, बोर्डाचा. आणि पेपर खूप इझी आलेला होता, किंवा इझी गेला आहे मुलांना. बरेच आपल्या क्लासच्या स्टुडंट्सने आउट ऑफ वगैरे लिहिला आहे बघा पेपर. आणि मुलांसाठी मी काय केलं होतं बघा, की थेरम वगैरे आपण डायरेक्टली लास्टला घेत असतो सगळे. सो जे काही इम्पॉर्टंट थेरम सांगितले होते सगळे तेच थेरम आले. तर 15 मार्कासाठी थेरम पडले होते, आणि सगळे मी जे सांगितले होते तेवढे 8-9 करून जा तेच आले. आणि प्लस 4 वर्षाच्या मागच्या पेपरचं आम्ही डिकोडिंग केलं होतं. त्यासाठी मुलं 4 तास होते बघा सेशनमध्ये. आणि डिकोडिंगचा मिनिंग असा असतो की प्रत्येक क्वेश्चनचा ॲनालिसिस, की समजा सेक्शन बी मध्ये पहिला क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर येतोय, कोणत्या चॅप्टरवरती येतोय, असं डिकोडिंग आपण केलं होतं. आणि तो मला वाटतं तो 3 ते 3.5 4 तासाचा तो व्हिडिओ 2 पार्टमध्ये आपल्या यूट्यूबला चॅनलला आहे. ओके. आपण आपल्या वेळेस पण त्यावेळेस पण डिकोडिंग करणार आहेत, की काय चेंजेस होऊ शकतात, कसे आले ते, सो कोणता क्वेश्चन पडू शकतो वगैरे. एक गेस असतो किंवा आपण डिकोडिंग म्हणतो, की एखादा अंदाज वगैरे. सो बऱ्यापैकी ते येतं. ओके. याने डिकोडिंग केल्यामुळे, की कोणत्या टॉपिकवर किती क्वेश्चन्स वगैरे होते. मी तुम्हाला पहिल्या लेक्चरलाच सांगितलं होतं बघा, की समजा मॅथमॅटिकल लॉजिक 8 मार्काला आहे, तर बरोबर 8 मार्काचेच क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये पडतात. आणि लॉजिक नंतर होतं मॅट्रायसिस, 6 मार्काला आहे. 4 मार्काला कंपल्सरी क्वेश्चन असतो. ओके. मी तुम्हाला, जर तुम्ही पेपर बघितला नसेल तर पेपर बघा. ओके. तो नाही का, ए इंटू ॲडजॉईंट, ॲडजॉईंटचा क्वेश्चन पडला बघा त्यांना 4 मार्काला मॅट्रिक्सचा. सर्किटचे पण खूप सिम्पल सिम्पल क्वेश्चन्स पडले. मी इथं पेपर ओपन केला असतं, पण मला व्हॉट्सअप ओपन करावं लागेल त्याच्यासाठी. ओके. टाईम जाईल आपलं त्याच्यामध्ये. सो खूप सिम्पल सिम्पल क्वेश्चन्स आलेले होते, म्हणजे जे आपले आहेत ते. सो त्यामुळेच मी सांगतो, नोटबुक वगैरे व्यवस्थित मेंटेन करा. सगळे टेक्स्टबुकचेच क्वेश्चन असतात. ओके. त्याच्या बाहेरचं क्वेश्चन वगैरे पडत नाही. ओके. ठीक आहे. सो स्टार्ट करूया आपण. पेपर सिम्पल होता. जर तुम्हाला पेपर आहे माझ्याकडं, वाटलं तर मी ग्रुपवर टाकून देईल तो पेपर. ओके. तुम्ही ॲनालिसिस करू शकता, जे पहिल्यापासून लेक्चर करतायत फ्रॉम द फर्स्ट डे. मग त्यांनी बघा मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये कोणते क्वेश्चन्स आले होते, किंवा मॅट्रायसिसमध्ये काय होतं, किंवा सेकंड आपलं आता इथपर्यंत आपलं ट्रिग्नोमेट्री चॅप्टर झालं आहे. ट्रिग्नोमेट्रीचे तर एवढे सिम्पल आले होते. काल आपण जो एक क्वेश्चन घेतला ना, B² - C² तो क्वेश्चन पडला होता बघा 2 मार्काला. मला वाटतं आपण परवा एक क्वेश्चन घेतला होता बघा. 2 अँगल दिलेले आहेत, आपल्याला साईडचा रेशो फाइंड आउट करायचा. आठवतोय का सगळ्यांना तो? मी तुम्हाला क्वेश्चन दाखवतो बघा, 2 आलेले. साईडचा अँगल घेतलेला असेल, जस्ट बेटा, हा बा, हा क्वेश्चन रे. हा क्वेश्चन इथं लिहून टाकतो डायरेक्ट मी. बोर्ड 2026. ओके. 2 मार्कासाठी क्वेश्चन आला होता हा. ओके. आपल्या याच्यामधला. त्यानंतर आणखीन एक क्वेश्चन सांगतो तुम्हाला, जो 3 मार्काला आला होता, रेशो ऑफ साइड्स. मला दादा अरे कोण आहे रे? मायक्रोफोन ऑफ ठेवा प्लीज. हा क्वेश्चन रे. A 45 डिग्री, B 60 डिग्री, देन फाइंड द रेशो ऑफ इट साइड्स. ओके. इथं मी रिमार्क लिहून ठेवतो डायरेक्टली. हा आत्ता आला बघा क्वेश्चन, बोर्ड 2026. आणि हा क्वेश्चन आला होता 3 मार्कसाठी. ओके. 45-60 दिलं होतं. तिसरा अँगल काढायचा 75, आणि हा रेशो होता बघा 2:6:√3+1. ओके. आणि युनिवर्सवरती काही क्वेश्चन आले होते. पेपर खूप इझी होता बघा त्याच्यामध्ये. सो बघा, आपल्या ह्याच घेतलेल्या एक्झाम्पलपैकी तुम्हाला दाखवतो बघा हे क्वेश्चन्स आलेले. आणि युनिवर्सचे आपल्याला जे क्वेश्चन घ्यायचे जे पुढं सो बरोबर 9 मार्काला हे चॅप्टर पडलं होतं. आणि सोपे, म्हणजे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे किंवा आपण ह्या चॅप्टरचे इझी क्वेश्चन्स, म्हणजे सगळे इझीच असतं बघा, अभ्यासावरती असतं डिपेंड. बट सगळं घेतल्यापैकीच होतं. ओके. सो तुम्ही चांगलं प्रिपरेशन करा, रिव्हिजन्स वगैरे देत चला, कारण सिलेबस कसा आहे, मोठा आहे आपला. नंबर ऑफ व्हेरिएशन जास्त असतात. सो व्यवस्थित जर केलं तर आपल्यालाही चांगले मार्क येऊ शकतात. ठीक आहे. सो आउट ऑफ कव्हर झालं आहे बघा बऱ्याचशा मुलांचा पेपर. विथ त्यांनी
म्हणजे मला सांगितलं त्यांनी मुलींनी की सर आम्ही विथ ऑप्शन सॉल्व्ह केला आहे. विथ ऑप्शनचा मिनिंग की एक्स्ट्रा क्वेश्चन असतात ना, सो एक्स्ट्रा क्वेश्चन ते सॉल्व्ह करून आलेले आहेत. आणि 3 तास मी तुम्हाला, मला असं वाटतं बघा, मी तुमच्याशी बोललेलो पण आहे, 3 तास हा खूप मोठा टाईम आहे बोर्डाचा थेरी पेपर लिहिण्यासाठी. एखादी झोप काढून तुम्ही पेपर लिहिला तरी चालतंय, एवढा मोठा टायमिंग आहे. कारण आपली प्रॅक्टिस एवढी होणार आहे. ओके, जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल तेवढा तुमचा टायमिंग कमी होतो बघा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा. ओके, आणि जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स जर घ्यायचे असतील 100 आउट ऑफ 100, तर तुम्हाला कंपल्सरी क्वेश्चन असतो आपला MCQs आणि 1 मार्क्सचा. तिथं 20 पैकी 20 तर यायलाच पाहिजे. आणि पुढच्या सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी मध्ये एक्स्ट्रावाले क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह झाले पाहिजे. म्हणजे अटेम्प्टनी 5 आहे समजा आणि तुम्हाला 8 क्वेश्चन दिलेले आहेत, तर तुम्हाला 5चा सॉल्व्ह झाला करावंच लागतील, पण एक्स्ट्रामध्ये आणखीन 2-1 क्वेश्चन सॉल्व्ह करून यायचे. म्हणजे काय होतं, समजा कधी कॅल्क्युलेशनमध्ये काहीतरी मायनर मिस्टेक होते एखाद्या क्वेश्चनमध्ये आपला, सो त्याच्यामुळे मार्क जाण्याची भीती असते ना. सो एखादा एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला असेल तर तिथं तुमचे मार्क कव्हर होतात. ओके, सो ठीक आहे. हां, मी काल तुम्हाला हे होमवर्कचे क्वेश्चन दिले होते बघा, बऱ्याच जणांनी सॉल्व्ह केलेत. काहींना काही क्वेश्चन्समध्ये अडचण आहे, सो मी याचं सोल्युशन पाठवेल बघा त्यांना इंडिव्हिज्युअली. आपण आता पुढचं पॉईंट म्हणजे पुढचे काही क्वेश्चन्स घेऊया. ठीक आहे, परत एकदा आजची डेट 21/2/2026. सगळ्यांना आवाज येतो ना रे माझा? सगळे शांत वाटतात मला आज. ओके, आहे. मला फॉर्म्युले सांगा रे परत एकदा रिवाइज करून. चला, फॉर्म्युले मी मागच्या पेजवर लिहितो रिव्हिजनसाठी, जिथं होमवर्क दिलता ना त्याच्या शेजारी लिहितो. रिव्हिजन ऑफ फॉर्म्युलाज सांगा रे. पहिला मला साइन रूल काय फॉर्म्युला आहे? A upon sin A plus B A upon upon sin A is equal to B upon sin B is equal to C upon sin C is equal to 2R. सेकंड, कोसाइन रूल. कोसाइन रूल मध्ये टोटल 3 फॉर्म्युले आहेत. सांगा पहिला, A square is equal to A square is equal to B square plus C square minus C square B cos A. plus C cos A B square is equal to C square plus A square plus A minus square minus 2AC AC cos B. correct. आणि C square is equal to A square A plus B square square plus B minus square plus 2AB cos cos C. C. प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूल मध्ये 3 फॉर्म्युले आहेत. सांगा पहिला, A is equal to B cos C plus C cos B. Correct. B is equal to C cos A plus A cos C. आणि C is equal to A cos B plus B cos A. करेक्ट. नेक्स्ट, सेमी पेरिमीटरचा फॉर्म्युला. S is equal to A plus B plus C upon 2. आणि एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय रे? बाय युजिंग हिरोज फॉर्म्युला. In the square root, S in bracket, S minus A, S minus B, S minus C. Correct. Okay. आता नाव हाफ अँगल फॉर्म्युले. हाफ अँगल मध्ये चला मला साइन कॉस टॅन सांगा फक्त A साठी. सांगा साइन A by 2 Under root S minus B S minus B S minus C upon BC. sin B बरोबर ना? ओके. कॉस A by 2 चा सांगा. अंडर रूट S ब्रॅकेट S minus A upon BC. अपॉन BC. आणि टॅन A by 2 चा सांगा. under अंडर root रूट S minus B S minus C upon S upon ब्रॅकेट minus B. S minus B S minus C upon S in bracket S minus A. बरोबर. असंच तुम्ही मग साइन B by 2 cos B by 2 tan B by 2 आणि देन tan B by 2 सॉरी साइन C by 2 cos C by 2 आणि tan C by 2 साठी कॅल्क्युलेट करू शकता. बरोबर, फॉर्म्युलेज किंवा तयार करू शकता. बरोबर. ओके. आता आपल्याला काही क्वेश्चन आणखीन सॉल्व्ह करायचे, सो आपण घेऊया वन बाय वन.
नेक्स्ट क्वेश्चन आहे इन ट्रायंगल एबीसी डायरेक्ट प्रश्न हिने सांगत नाही. in triangle ABC prove that आपण sin शोधायचं. A by 2 into sin B by 2 into sin C by 2 is equal to area of triangle ABC bracket square divided by ABCS. ओके, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो आय एम टेकिंग द लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू लेफ्ट हँड साइड काय बघा साइन ए बाय 2 इंटू साइन बी बाय 2 इंटू साइन सी बाय 2. काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीचा स्क्वेअर. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीचा फॉर्म्युला म्हणजे तो आपला हिरोचा फॉर्म्युला. ठीक आहे, आता इथं मी लिहितो बाय युझिंग हाफ अँगल फॉर्म्युले. बाय युझिंग हाफ अँगल फॉर्म्युले. मग मला सांगा रे साइन ए बाय 2 चा फॉर्म्युला काय आहे? डायरेक्ट इथं पुट करायचा आहे. इन द स्क्वेअर रूट S minus B minus C upon S minus C divided by S minus A अपॉन AB BC AC BC इंटू साइन बी बाय 2 चा फॉर्म्युला S minus A S minus C divided by yes divided by AC करेक्ट. साइन सी बाय 2 चा फॉर्म्युला under S root minus yes minus A S minus B divided by AB. AB. AB आता हे बघा हे तिन्ही पण स्क्वेअर रूट कसे आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. कधी पण लक्षात ठेवा जर सगळेच जर मल्टिप्लिकेशन मध्ये असेल ना तर तुम्ही त्याला कॉमन रूट घेऊ शकता. बरोबर ना? सो कॉमन रूट घेतला मी. सगळ्या टर्म्स मी एकाच स्क्वेअर रूट मध्ये लिहिणार आहे. सो पहिल्या टर्म्स काय आपल्या यस मायनस बी यस मायनस सी इंटू दुसऱ्या टर्म काय होतं इथं यस मायनस ए यस मायनस सी इंटू तिसरी टर्म काय होती आपली इथं यस मायनस ए यस मायनस बी डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला काय येईल बघा बी सी इंटू ए सी इंटू ए बी. सो इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट. मला मी काही क्वेश्चन विचारतो मला आन्सर सांगा. यस मायनस ए किती वेळेस आणार इथं मल्टिप्लिकेशन सगळे मल्टिप्लिकेशन मध्ये बरं करे वरती यस मायनस ए इथं यस मायनस ए किती टाइम्स 2 वेळेस. 2 वेळेस. त्याला असं लिहू करे यस मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर ना? ओके, नेक्स्ट बघा यस मायनस बी किती वेळेस आणार इथं 2 वेळेस. 2 वेळेस. मग त्याला आपण काय लिहू शकतो यस S minus B square. स्क्वेअर. B आणि square. तिसरं यस मायनस सी कसं लिहिणार रे S minus C square. यस मायनस सी ब्रॅकेट स्क्वेअर. तसंच खाली बघा इथं ए किती टाइम्स आलाय 2 times. 2 टाइम्स. बी 2 टाइम्स. सो बी 2 स्क्वेअर Times C square. आणि सी सुद्धा 2 C टाइम्स. square. सो सी स्क्वेअर. आता होईल काय हे बघा सगळ्या टर्म स्क्वेअर मध्ये आहे आणि वरती स्क्वेअर रूट आहे. सो स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल म्हणजेच त्याला बाहेर लिहायचंय यस मायनस ए S minus A B S minus C डिवायडेड बाय divided by ABC. ABC. बट आपल्याला जे प्रूव्ह करायचं ना राईट हँड साइडला ते ए बी सी एस आहे बघा खाली दिसतोय का इथं यस. ओके, आणि वरती एरिया ऑफ ट्रायंगल पाहिजे. सो एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला मी आत्ताच लिहिला बघा इथं पाठीमागच्या पेज वरती. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय होता इन द स्क्वेअर रूट यस इन ब्रॅकेट यस मायनस ए यस Minus मायनस A, यस मायनस B आणि S minus C. बरोबर हे तिघ जण इथं आहेत. सो मी ह्या स्टेपला काय करतो वरती यस नी मल्टिप्लाय केलं यस मायनस ए यस मायनस बी S यस minus मायनस B सी S minus C. आणि खाली सुद्धा मी यस नी मल्टिप्लाय करतो ए बी सी आणि इथं यस नी मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, Yes. ओके आलं बघा आपला आन्सर. आता हा यस इंटू यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस सी हे बघा रिझन लिहितो मी तुम्हाला तुमच्या लक्षात येईल. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी याचा फॉर्म्युला काय असतो इन द स्क्वेअर Under रूट root यस इन Yes. ब्रॅकेट यस मायनस ए S यस minus A, मायनस बी S minus B, सी. S minus C. आता दोन्ही बाजू जर मी स्क्वेअर केला तर काय होईल एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी चा काय होईल इथं स्क्वेअर Square. आणि याचा स्क्वेअर रूट निघून जाईल. इथं काय राहील फक्त मग Yes into yes minus ए यस मायनस बी S minus B, S minus C. S minus C. बरोबर. मग मी इथं जे वरती दिसतंय ना तुम्हाला यस इंटू यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस सी याच्या जागेवरती असं लिहू का
एरिया ऑफ ट्रायंगल ABC ब्रॅकेट स्क्वेअर हे बघ इथे Yes. ओके Yes. आणि डिनॉमिनेटरला ABCS ABC. Yes. इज इक्वल टू काय आला RHS. आलं का आन्सर सो 3 मार्काचा सोपा क्वेश्चन बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ABCS वी गेट द RHS ओके समजलं सगळ्यांना Oh. हो सर. ठीक आहे नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर सेकंड क्वेश्चन असं दिलाय इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट cot A by 2 plus cot B by 2 plus cot C by 2 is equal to A plus B plus C upon B plus C minus A into cot A by 2 ओके इथं आता cot A by 2 plus cot B by 2 plus cot C by 2 असं आहे आणि इक्वल टू आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे A प्लस बी प्लस सी अपॉन बी प्लस सी मायनस ए इंटू कॉट A बाय 2 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे सो मी याची LHS घेतो अगोदर सो लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू कॉट A बाय 2 प्लस कॉट B बाय 2 प्लस कॉट C बाय 2 आपल्याकडे कॉटचे डायरेक्टली हाफ अँगलचे फॉर्म्युला आहेत का रे नाही. मग कॉटच्या ऐवजी मला काय वापरावं लागेल रे इथं कॉटचे नंतर डायरेक्ट टॅन आणि आपल्याला माहिती बघा टॅनचा रेसिप्रोकल कोण असतो कॉट असतो Cot. ओके मग इथं मी लिहितो बघा बाय युजिंग हाफ अँगल फॉर्म्युले बाय युजिंग हाफ अँगल फॉर्म्युले मला टॅनची फॉर्म्युला सांगा चला टॅन A बाय 2 चा फॉर्म्युला काय S मायनस बी S अंडर मायनस रूट सी यस मायनस बी यस मायनस सी अपॉन अपॉन S इन ब्रॅकेट S मायनस ए मग टॅन B बाय 2 चा फॉर्म्युला S अंडर मायनस रूट ए यस S मायनस ए सी यस अपॉन S इन ब्रॅकेट अपॉन S मायनस बी Yes minus B. आणि टॅन C बाय 2 चा फॉर्म्युला अंडर रूट यस मायनस ए S यस मायनस मायनस बी अपॉन अपॉन Upon yes. यस इन ब्रॅकेट आड यस बाहेर वय बाहेर वय लवकर ओय अरे कोण आहे रे मला बाकीचे मला मेसेज करू शकतात बरं का रे समजा असं कोणी जर मध्ये बोललं ना तर मला सांगा फक्त मी त्याला डायरेक्ट रिमूव्ह करून टाकेल बघा क्लासमधून ओके डिसिप्लिन मेंटेन करा जर शिकायचं असेल तर ठीक आहे आणि मायक्रोफोन ऑफ ठेवत चला ज्यावेळेस तुम्हाला बोलायचं त्याच वेळेस तुम्ही फक्त बोलत चला आता हे जे तुम्हाला दिलंय बघा हे टॅन आणि टॅन A बाय 2 टॅन B बाय 2 टॅन C बाय 2 पण आपल्याला कॉट लागतोय सो आपल्याला माहिती आहे टॅनचा रेसिप्रोकल काय असतो कॉट असतो फक्त हे फॉर्म्युला तुम्हाला काय करायचे रेसिप्रोकल करून लिहायचे मग तुमच्यापैकी मला सांगा कॉट A बाय 2 चा फॉर्म्युला काय लिहू हा टॅन A बाय 2 चा फॉर्म्युला आहे कॉट A बाय 2 चा फॉर्म्युला देण्यासाठी मला फक्त ह्या म्हणजे हे जे इक्वेशन आहे ना तुमचं तयार झालेलं याचा मला रेसिप्रोकल करायचं आहे सो रेसिप्रोकल केल्यावर काय होईल यस प्लीज एनीवन Yes minus यस A इन ब्रॅकेट यस मायनस ए रेसिप्रोकल म्हणजे काय रे डिनॉमिनेटर वर जर upon न्यूमरेटर काय yes येईल minus B यस S minus मायनस B into S minus C. हे झालं C. कॉट A बाय 2 सिमिलरली सांगा कॉट B बाय 2 काय येईल मग Yes into S minus yes C. yes minus B Yes minus C. Yes minus C. यस मायनस सी into yes minus C. आणि कॉट C बाय 2 चा फॉर्म्युला काय येईल Yes Yes into into yes minus B S minus C. अपॉन Yes minus A into S minus B. Yes minus B. ओके आता लास्ट प्रॉब्लेम आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये डिफरन्स काय आहे की लास्ट प्रॉब्लेम मध्ये काय होतं की मल्टिप्लिकेशन होतं नाही का साइन A बाय 2 इंटू साइन B बाय 2 इंटू साइन C बाय 2 इथं आता ॲडिशन आहे ॲडिशन असल्यामुळं तुम्हाला स्क्वेअर रूट लगेच एकत्र करता येणार नाही आहे सो अशा टायमाला काय करायचं काही कॉमन निघतं का बघायचं आहे आणि कॉमन काढताना मॅक्सिमम टर्म्स कॉमन काढायच्या आता इनिशियली तुम्हाला काय दिसतंय की तिन्हीमधून यस 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 हा तर कॉमन निघणार आहे बरोबर बट अजून मला कॉमन काढण्यासाठी मी काय करतो सगळ्यांचा डिनॉमिनेटर मी सेम करतो
डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी काय करायचंय बघा, पहिल्या स्क्वेअर रूटमध्ये डिनॉमिनेटरला मला सांगा कोणती टर्म मिसिंग आहे आपली. 3 टर्म असतात, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. त्यापैकी काय S missing? minus A. बरोबर. मग वरती पण एस मायनस ए नी मल्टिप्लाय करायचंय, खाली पण एस मायनस ए नी मल्टिप्लाय करायचंय. ओके, आणि मी सिक्वेन्स मेंटेन करतो बघा. म्हणजे मी खाली एस मायनस ए नी मल्टिप्लाय केलं, एस मायनस बी, एस मायनस सी ॲज इट इज ठेवला. ओके, वरती हा एस ॲज इट इज. आता वरती जर मी एस मायनस ए ने जर मल्टिप्लाय केलं तर एस मायनस एचं काय होईल इथं, Square. स्क्वेअर. बरोबर. सिमिलरली सेकंड स्क्वेअर रूट मध्ये S minus B. एस मायनस बी, बरोबर. वरती आणि खाली कशाने मल्टिप्लाय करा, एस मायनस बी ने. सिक्वेन्स मेंटेन करायची बरं करे. म्हणजे अगोदर ए लिहिला, मग बी ची टर्म, मग सी ची टर्म. बरोबर. इथं यस आणि इथं काय येईल वरती, मग एस मायनस बी चा स्क्वेअर. बरोबर. नेक्स्ट इथं कशाने मल्टिप्लाय करू आहे, S minus A, S minus B, एस S मायनस सी minus ने. C. आणि इथं वरती काय होईल, एस मायनस सी चा स्क्वेअर होईल. Square. आता मला सांगा काय कॉमन निघेल पूर्ण याच्यामधून, वरती फक्त काय निघाला कॉमन, यस. आणि डिनॉमिनेटरचं काय कॉमन निघेल, यस मायनस ए, यस Minus A, मायनस बी, S minus B, यस S minus मायनस C. सी. C. ओके. आता राहील काय बघा, मी कॉमन जे निघलं ना त्याला मी कलर करतो म्हणजे तुमच्या लक्षात राहील की काय कॉमन निघलं. इथून यस आणि हा यस मायनस ए, यस मायनस बी, यस मायनस सी. इथं यस आणि हा पूर्ण कॉमन, इथं हा यस आणि हा पूर्ण कॉमन निघला. ठीक आहे. सो काय राहिलं रे आता पहिल्या याच्यामध्ये, यस मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर राहिला, बरोबर, रूटमध्ये. मग बाहेर येऊन काय होईल रे तो, यस मायनस ए. S minus C. हा, सेकंड याच्यामध्ये काय राहील, यस S मायनस ए. minus B. थर्ड याच्यामध्ये काय राहील, S minus C. यस मायनस सी. स्क्वेअर आहे ना, रूटच्या बाहेर आली होती त्यांचा स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होतं फक्त. मग पहिल्यामध्ये काय राहील, यस मायनस ए. दुसऱ्यामध्ये राहील यस मायनस बी. तिसऱ्यामध्ये काय राहील, यस मायनस सी. सो इज इक्वल टू इथलचा यस अपॉन यस मायनस ए, यस मायनस बी, यस मायनस सी ॲज इट इज इंटू. बघा रे इथं इथं यस, इथं यस, इथं यस, किती वेळेस आला, 3 ways. 3 वेळेस. मायनस मायनस कॉमन लिहितो आणि मग राहिलं कोण ब्रॅकेटमध्ये, ए A प्लस plus B plus C. C. बरोबर, इज इक्वल टू Yes. इथं यस अपॉन अगेन यस मायनस ए, यस मायनस बी, S minus B. S Yes minus minus C. C. आता हे बघा इथं 3s मायनस. हा, इथं मी एक फॉर्म्युला सांगतो तुम्हाला काय वापरायचा आहे मला. आपला सेमी पेरिमीटरचा फॉर्म्युला काय रे, एस इज इक्वल टू काय असतो, ए प्लस बी प्लस सी अपॉन, C divided by 2. बरोबर. आणि 2 ला जर मी ह्या बाजूला पाठवलं तर आपला ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू काय होईल, 2S. 2s. इज इक्वल टू किती होईल, 2s. मग हा जो तुम्हाला ए प्लस बी प्लस सी दिसतोय जागेवर मी काय लिहू, 2s. यस. मग राहिलं काय बघा आता, हा स्क्वेअर रूट मी ॲज इट इज ठेवला, यस अपॉन यस मायनस ए, यस मायनस बी, यस मायनस सी. 3s मायनस 2s किती राहिला बाहेर, यस राहिला. Yes. पण आपल्याला प्रूव्ह काय करायचं, मी त्याच्याकडे येतो परत. आपल्याला आणायचंय राईट हँड साईडला वरती ए प्लस बी प्लस सी, खाली बी प्लस सी मायनस ए आणि मल्टिप्लिकेशनमध्ये कॉट ए बाय 2 हे आणायचंय. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कॉट ए बाय 2 आणायचं म्हटल्यावरती हे बघा इथं कॉट ए बाय 2 ही पहिली टर्म, बरोबर. कॉट ए बाय 2, कॉट ए बाय 2चा फॉर्म्युला काय आहे, यस इन ब्रॅकेट यस मायनस ए अपॉन यस मायनस बी, यस मायनस सी. इथं फक्त वरती यस आहे, सो मला वरती कोणाला ॲडजस्ट करावं लागेल, यस मायनस एला कॉट ए बाय 2 येण्यासाठी. सो स्क्वेअर रूटमध्ये आता मी ॲडजस्टमेंट करतो या, वरती मी यस मायनस एनी मल्टिप्लाय केलं, वरती जर मी यस मायनस एनी मल्टिप्लाय केलं तर खाली पण मला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल रे, S minus A. Yes minus A. ऑलरेडी यस मायनस ए, गुड. तो काय होईल मग, यस मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर होईल, बरोबर. आणि पुढच्या 2 टर्म ॲज इट इज, यस मायनस बी, यस मायनस Yes सी, minus C. बाहेरचा यस ॲज इट इज. ओके. सो इन द स्क्वेअर रूट आता इथं मी ठेवला यस, यस मायनस ए अपॉन इथं लिहिलं मी यस मायनस बी, यस मायनस सी. आणि हा जो यस मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे डिनॉमिनेटरला, बाहेर यस आहे ऑलरेडी, यस मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअरला जर मी स्क्वेअर रूटच्या बाहेर काढलं तर काय होईल तो, Yes minus A. बाहेर फक्त काय होईल? बरोबर, यस मायनस ए. आणि आता सांगा हे कोणाचा फॉर्म्युला आहे, यस स्क्वेअर रूट मध्ये यस इंटू यस मायनस ए अपॉन यस मायनस बी, यस मायनस सी. हे बघा इथं आहे Cot A by 2. यस. आणि कोण येतो, कॉट ए बाय 2 आहे आणि तोच तुम्हाला लागत होता म्हणून मी तो ऍडजस्ट केला.
जर तुम्हाला कॉट बी बाय 2 लागत असता तर मी कोणाला ऍडजस्ट केला असतं ब्रॅकेटमध्ये, म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये यस मायनस बी. S minus B. करेक्ट. हे लक्षात ठेवा, आपल्याला लागतंय काय त्याच्यानुसार आपण ऍडजस्टमेंट करायची असते ऑलवेज. ठीक आहे. सॉरी. सो इथं लिहिला मी दिस इज अ कॉट ए बाय 2 एवढं आलं. आता मी काय करतो, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय करतो. इथं ह्या बाहेर आहे ना हा टर्म, याला 2 ने मल्टिप्लाय करतो आणि 2 ने डिवाइड करतो, म्हणजे इथं 2s होईल आणि खाली काय येईल 2 टाइम्स यस Into मायनस yes ए. minus S a. minus H. बरोबर. सो इज इक्वल टू कॉट ए बाय 2 इंटू, बघा 2s चा फॉर्म्युला काय आहे? A plus b plus c. येस. आणि आपल्याला वरती तेच लागतंय ना, ए Yes. प्लस बी प्लस सी डिवाइडेड बाय, C. आता हा 2 ब्रॅकेटच्या आतमध्ये न्या, म्हणजे हा होईल 2s मायनस. 2s minus 2A. ओके. परत 2s चा फॉर्म्युला वापरा तिथं. सो कॉट A ए बाय 2 By इंटू 2 ए प्लस बी A प्लस plus सी B अपॉन plus C. 2s म्हणजे कोण, ए प्लस बी A प्लस plus b सी plus c minus 2a. minus 2a. ओके. सो वी गेट द फायनल आन्सर नाव. वरती काय राहिला आपला ए प्लस बी प्लस Plus सी, B b plus plus C. c आणि खाली काय होईल बघा, हा बी minus a प्लस सी पॉझिटिव्ह, आणि हा ए आणि हा मायनस 2a मायनस minus a. ए, आणि याला मल्टिप्लिकेशन मध्ये कोण आहे, Cot a by 2. What A equal to दिस इज इक्वल टू RHS. RHS. हे बघा तेच तर लागत होतं आपल्याला. ओके. ए प्लस बी प्लस सी अपॉन बी प्लस सी मायनस ए. काय केलं मी तुम्हाला पुन्हा सांगतो क्विकमध्ये. आपल्याला कॉट ए बाय 2 प्लस कॉट बी बाय 2 प्लस कॉट सी बाय 2 दिला होता. कॉटचे माझ्याकडे हाफ अँगलचे फॉर्म्युले नाही, सो मी टॅनचे फॉर्म्युले लिहिले, आणि टॅनचे फॉर्म्युले काय केले, फक्त रेसिप्रोकल केले. रेसिप्रोकल केल्यावरती इथं मध्ये प्लस आहे. कधी पण लक्षात ठेवा, स्क्वेअर रूटच्या मध्ये समजा प्लस जर येत असेल ना, तर स्क्वेअर रूट आपल्याला काय एकत्र करता येत नाही, सो त्यावेळेस कॉमन काढायचं. सो कॉमन काढण्यासाठी ज्या मिसिंग टर्म होत्या त्याने मी वरती आणि खाली मल्टिप्लाय केलं. ओके. आणि कॉमन काढला. कॉमन काढल्यावरती बघा इथपर्यंत फक्त सिम्प्लिफिकेशन आहे. त्यासाठी एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला मी काय वापरला, हा मॉडिफिकेशन करून. यसची व्हॅल्यू माझी ए प्लस बी प्लस सी अपॉन 2 आहे, तर ए प्लस बी प्लस सी किती असेल आपला, 2s असेल. ठीक आहे. सो मग तो आला इथं. आता इथपर्यंत आल्यानंतर इथं मी येलो मार्क केलंय ना, त्याच्या वरची स्टेप बघा. इथं आल्यानंतर मी काय केलं की मला कॉट ए बाय 2 लागतोय राईट साईडला, सो मी कॉट ए बाय 2 चा फॉर्म्युला बघितला, तो यस इन ब्रॅकेट यस मायनस ए, यस इन ब्रॅकेट यस मायनस ए मी ऍडजस्ट केला या स्टेपला. ओके. ही स्टेप. ओके. वरती यस मायनस एनी मल्टिप्लाय केलं, खाली यस मायनस एनी मल्टिप्लाय केलं, त्यामुळे तो ब्रॅकेट स्क्वेअर झाला. पुढच्या स्टेपला तो ब्रॅकेट स्क्वेअर बाहेर काढला, तो यस मायनस ए होईल. ओके. बाकी सिम्प्लिफिकेशन आहे. 2 ने मल्टिप्लाय केलं, 2a ची व्हॅल्यू पुट केली. ओके. 3 मार्काचा क्वेश्चन आहे समजा हा, जर तुम्हाला पेपरला जर आला तर, आणि सोपा क्वेश्चन आहे. ओके. सो नेक्स्ट वी टेक द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39. आहे. इन ट्रायंगल एबी. अरे मी 39 वगैरे कसं लिहू राहिलो, पेज नंबर 39 आहे. सॉरी हा. क्वेश्चन नंबर 3 है. In triangle ABC, prove that B plus C minus A into tan A by 2 is equal to C plus A minus B into tan B by 2 is equal to A plus B minus C इंटू टॅन सी बाय 2. 3 टर्म्स आहे आपल्याला त्या प्रूव्ह करायच्यात. मागचा क्वेश्चन समजला का सगळ्यांना? मी तुमचे रिॲक्शन घेतलेच नाही. ओके. घरी तुम्हाला ट्राय करावं लागेल बरं का. ट्रिग्नोमेट्री सोपा चॅप्टर असतो, एकदा समजला ना तर मग काय अडचण येत नाही. ठीक. आता मला काय करायचं, इथं 3 टर्म प्रूव्ह करायच्यात. ओके. म्हणजे तिघांचा आन्सर सेम आला पाहिजे. आपण काल एक क्वेश्चन सॉल्व्ह केला बघा, मी तुम्हाला होमवर्क दिलं तर थोडंसं त्याच्यामध्ये त्याचा पार्ट त्याचा इक्वल टू 0 यायला पाहिजे होतं. आता इथं 3 टर्म तुमचा आन्सर 0 यायला पाहिजे. मी एक एक्सप्लेन करतो, एकासोबत पुढचं पण सांगतो. ओके. बाकीचे 2 तुम्ही करा होमवर्क म्हणून. सो इथं काय येईल, बी प्लस सी मायनस ए इंटू टॅन ए बाय 2 इज इक्वल टू, मी काय करतो इथं बी प्लस सी, ओके खालच्या लाईनला लिहितो. इथं काय केलं, बी प्लस सी मायनस ए ॲज इट इज ठेवला, आणि
टॅन ए बाय टूला मी हाफ अँगलचा फॉर्म्युला वापरतो. सांगा रे, टॅन ए बाय टूचा हाफ अँगलचा फॉर्म्युला काय आहे? यस मायनस बी Yes minus सी. B. लाईक क्विक Yes आठवले पाहिजे minus बघा. यस इन ब्रॅकेट यस upon मायनस ए. तुम्हाला टॅन ए बाय टू तुम्हाला लगेच साईन आठवला पाहिजे. अरे साईन ए बाय टूचा फॉर्म्युला काय? कारण टॅन म्हणजेच काय असतं, साईन अपॉन कॉस. तुम्हाला एकदा साईनचा फॉर्म्युला कळला ना, बाकी काहीच अडचण नाही बघा. ओके, आता ॲडजस्टमेंट काय करायची समजून घ्या बरं करे सगळ्यांनी व्यवस्थित. इथं मायनसमध्ये कोण आहे? ए. सो मायनसमध्ये ए असल्यामुळे मी ॲडजस्टमेंट काय करतो, ए ॲड करतो आणि ए मायनस करतो. म्हणजे मी काय केलं, इथं ए एक्स्ट्रा ॲड घेतला, म्हणजे बी प्लस सी मध्ये मी ए ॲड केला. ओके, इक्वेशन चेंज न होण्यासाठी एक मिनटं थोडंसं हे झालं. बी प्लस सी मध्ये मी ए ॲड केला, त्यानंतर हा मायनस ए ॲज इट इज. ए जर मी इथं प्लस केला तर इथं काय करावं लागेल, मला मायनस करावं लागेल. ओके, इन द स्क्वेअर रूट यस मायनस बी यस मायनस सी, बाकीचं ॲज इट इज. यस इन ब्रॅकेट यस मायनस ए. काय केलं समजलं? एक ए ॲड केला आणि लगेच ए काय केला, मायनस केला. बाकीचं बघा हे 3 टर्मवरच्या ब्रॅकेटच्या ॲज इट इज आहे. ओके, मग मला आता सांगा, ज्यावेळेस तुम्ही आता हे सेकंड प्रूव्ह करणार आहे, मी तुम्हाला लगेच पुढचं सांगतोय ना. आता ज्यावेळेस तुम्ही याला प्रूव्ह करणार आहे सेकंड टर्म, इथं मायनसमध्ये कोण आहे रे? B. इथं मग तुम्हाला ॲडजस्टमेंट काय करावं लागेल? Plus B आणि minus करेक्ट, बी प्लस करा आणि बी मायनस करा. आणि पुढच्यामध्ये कोण आहे मायनस? C. सी. मग इथं तुम्हाला ॲडजस्टमेंट काय करावं लागेल? सी प्लस करा आणि सी काय करा, मायनस करा. त्याच्यामुळे होईल काय ते सांगतो तुम्हाला. तुमच्याकडे तयार काय होईल, ए प्लस बी प्लस सी तयार होईल. आणि आता लास्ट प्रॉब्लेम मध्येच बघितलं बघा मी, ए प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू काय असते? 2s. 2s. करेक्ट. आणि मायनस ए काय झाला, हा मायनस 2a. पुढचा ॲज इट इज यस मायनस बी यस मायनस सी अपॉन यस इन ब्रॅकेट यस मायनस ए. Minus A. ठीक आहे. ओके, आता इथून कॉमन काय निघेल बघा, पहिल्या ब्रॅकेटमधून 2 कॉमन निघेल. इथं काय राहिला, यस मायनस ए राहिला. स्क्वेअर रूटमध्ये यस मायनस बी यस मायनस सी अपॉन यस इन ब्रॅकेट यस मायनस ए ॲज इट इज. आता हा जो यस मायनस ए ब्रॅकेट आहे ना, याला मला स्क्वेअर रूटच्या आतमध्ये न्यायचा आहे. आतमध्ये गेल्यावर त्याचा काय होईल रे? बाहेर आहे म्हणून तो यस मायनस ए. स्क्वेअर रूटच्या आतमध्ये गेल्यावरती यस मायनस एचा काय होईल, स्क्वेअर. यस मायनस बी यस मायनस सी अपॉन यस इन ब्रॅकेट काय राहिला इथं, यस मायनस ए. काय काय कॅन्सल होईल रे? Yes minus एक ब्रॅकेट काय झाला, कॅन्सल झाला. बरोबर. येस. सो राहील काय मग बघा, इज इक्वल टू 2 इन द स्क्वेअर रूट. वरती राहिला यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस सी अपॉन, याला मी इक्वेशन 1 कन्सिडर करतो. मग आता तुमचं दुसऱ्याचं पण आन्सर हेच येणार आहे. ओके, चला दुसरं पण मी ट्राय करून देतो तुम्हाला. तुम्ही फक्त तिसरं करा. मग तिन्हीचे आन्सर सेम येणार आहे. मग खाली काय लिहायचं, फ्रॉम 1 2 3 प्रूव्ह, आहे का नाही. बघा दुसरं काय आता, सी प्लस ए मायनस बी इंटू टॅन बी बाय 2. तर सगळ्यात अगोदर मी टॅन बी बाय 2चा फॉर्म्युला पुट करतो. यस सांगा, टॅन बी बाय 2चा फॉर्म्युला. Yes minus A. Bracket yes minus A. Yes minus C upon yes into yes minus B. ओके गुड. सांगा काय करू याच्यामध्ये ॲडजस्टमेंट. ए आणि सी तर ऑलरेडी इथं आहेत. B. एक मिनिट. हां, ए आणि सी इथं ऑलरेडी आहेत. बरोबर आहे. B plus करून एकदा minus plus आणि and लिहिताना minus. काय करायचं माहितीये का, तुम्हाला कळलं ना आता, बी प्लस आणि बी मायनस करायचं. लिहिताना फक्त सिक्वेन्स मध्ये लिहायचं आहे बघा. ए नंतर कोण लिहितो मी, बी नंतर काय लिहायचं, सी. बी प्लस C. केला इथं, आणि हा मायनस मधून बी काय करा, परत मायनस करा. कळलं ना सगळ्यांना. ओके, याच्यामुळे होईल काय, हा जो ए प्लस बी प्लस सी याची व्हॅल्यू किती असती रे, 2s. आणि मायनस बी काय होईल, मायनस 2b इन द स्क्वेअर रूट. इथं आलं हे यस मायनस ए यस मायनस सी यस इन ब्रॅकेट यस मायनस बी. स्क्रीन अशी ब्लँक होती का मध्ये तुमच्याकडे. ओके, इथून 2 कॉमन काढला, इथं काय राहील, यस मायनस बी राहील. बरोबर. स्क्वेअर रूट मध्ये
यस मायनस ए S minus A, S minus C divided by S by minus B. आता हा यस मायनस बी मला स्क्वेअर रूटच्या आतमध्ये न्यायचा. सो यस मायनस ए ॲज S इट इज. minus B यस मायनस बीचा काय होईल रे आतमध्ये गेल्यावरती हा square. स्क्वेअर होईल. बरोबर. डिवायडेड बाय इथं यस इन ब्रॅकेट यस मायनस बी, परत यस मायनस बीचा स्क्वेअर आणि यस मायनस बीचा एक ब्रॅकेट काय झाला इथं कॅन्सल. Cancel. सो राहिलं काय परत 2 इन द स्क्वेअर रूट ब्रॅकेट S मध्ये पहिलं minus यस मायनस A, ए यस मायनस बी S minus C divided by यस. S. आलं का रे पण सेकंड इक्वेशन सेम पहिल्यासारखंच. Oh. येस. तिसऱ्याचं पण तेच येईल आता ए प्लस बी मायनस सी टॅन सी बाय 2चं पण तेच येईल, पण तुम्ही ते ॲज अ होमवर्क म्हणून करणार ना सगळे. त्याचं पण आन्सर तेच येईल. तुम्ही हो म्हणता पण होमवर्क फक्त मला काही कमी स्टुडंटच पाठवता, सगळे नाही पाठवत. ओके, तेवढं करा आणि मला पाठवा. त्याचं पण आन्सर ते येईल. मग खाली तुम्ही काय लिहिणार इथं सेंटेन्स देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 गिवन स्टेटमेंट इज प्रूव्ह. ओके, तर गिवन स्टेटमेंट लिहा काय येते आपलं आणि ते प्रूव्ह झालं. ओके, अंडरस्टूड सगळ्यांना. हो. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. उद्या आपला ह्या सोल्युशन ऑफ ट्रायंगल वरतीच पेपर आहे बरं का रे. जस्ट वेट. इरेजर वर्क करत नाहीये. ओके, हां. क्वेश्चन असा आहे आता. इन ट्रायंगल EBC if A is equal to 18, B is equal to 24, C is equal to 30, then find the values of टोटल तुम्हाला 6 व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. फर्स्ट आहे cos A, सेकंड आहे sin A by 2, cos A by 2, tan A by 2, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि sin A. ओके, एक क्वेश्चन मी सॉल्व करतो, एक तुम्हाला होमवर्क करतो सेम असाच. सगळ्यात अगोदर मी एक ट्रायंगल ड्रॉ करतो बघा गिवन व्हॅल्यूज लिहिण्यासाठी. समजा हा आपला ट्रायंगल आहे ABC. आपल्याला माहिती आहे बघा अँगल A च्या अपोजिटची साईड काय असते A. त्याची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला? A ची व्हॅल्यू 18. अँगल B च्या अपोजिट साइड आहे स्मॉल b, त्याची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला? 24. आणि अँगल C च्या अपोजिटची साइड आहे C, त्याची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला? 30. ओके ओके. आता पहिल्यांदा मला काय फाइंड आउट करायचं आहे? पहिल्यांदा मला फाइंड आउट करायचं आहे cos A by 2. ओके, सॉरी cos A. cos A ची व्हॅल्यू मला काढायची. सो cos A ची व्हॅल्यू काढण्यासाठी माझ्याकडे कोसाइन रूल आहे. मी तर लिहितो बाय युजिंग कोसाइन रूल. अरे मला सांगा रे, कोसाइन रूल आहे त्याच्यात 3 फॉर्म्युले आहे, कोणता वापरू? पहिला, दुसरा, तिसरा? पहिला A square. गुड. काय फॉर्म्युला आहे तो? A square is equal to B square plus C square 2B cos A. बरोबर. करा व्हॅल्यू पुट. A ची व्हॅल्यू आहे 18, 18 चा स्क्वेअर. B ची व्हॅल्यू आहे 24, 24 चा स्क्वेअर. C ची व्हॅल्यू आहे 30, 30 चा स्क्वेअर मायनस 2. B ची व्हॅल्यू आहे 24, C ची व्हॅल्यू आहे 30 इंटू कॉस A. मला फाइंड आउट करायचं आहे. ओके, करा हेल्प मला थोडीशी. 18 चा स्क्वेअर किती रे? 324. 324. गुड. 24 चा स्क्वेअर किती? 576. 576. 30 चा स्क्वेअर 900. हे किती रे मल्टिप्लिकेशन? 2 इंटू 24 इंटू 30 म्हणजे झालं 30 दुने 60
1440. 1440 ओके इंटू कॉस ए. ओके आता ही जी टर्म आहे ना 1440 इंटू कॉस ए इकडं मायनस आहे या बाजूला घ्या लेफ्ट साईडला ती प्लस होईल. ओके राईट साईडला मला सांगा रे 576 प्लस 900 किती 1476. 1476 आणि हा जो 324 आहे ना तो त्याच्यातून मायनस होईल इकडे आल्यावरती. ओके म्हणजे आपल्याकडे काय राहिलं 1440 कॉस ए इज इक्वल टू सांगा 1476 मायनस 324 1152. 1152 54. 54 2 2 2 आहे sir. अरे 2 3 Two. 2 ओके 2 आहे. 2 खाली झालेला सॉरी कॉस इज इक्वल टू 1152 आणि हा 1440 इकडे डिवाइड होईल 1440. ओके आता मला याला डिवाइड करायचंय बघा रे 0.8. डायरेक्टली कॅल्क्युलेटर वापरतात काय तुम्ही फ्रॅक्शन मध्ये No, काढायचं sir. फ्रॅक्शन मध्ये काढायचंय अरे कॅल्क्युलेटर नाही वापरत फ्रॅक्शन मध्ये बघा रे वरती आणि खाली 12 ने डिवाइड होईल का रे हो. खाली जर मी हो. 12 ने डिवाइड केलं तुम्हाला माहिती बघा 12 चा स्क्वेअर 144 असतो ना 144 म्हणजे खाली हो. Yes. 120 120. आणि वरती किती येईल बघा 12 9 जा 108 108. 7 राहिले 72 झाले बरोबर म्हणजे किती Six 12 जा. 60 12 6 72. 12 6 जा. बरोबर ना 3 ओके जाईल. आता याला परत भाग जाईल बघा 96 अपॉन 120 आहे कोणाच्या टेबल मध्ये आहे 12. परत 12 च्या 12. करेक्ट 12 8 जा 96 96. 12 10 जा 12 10 चे 120 102. आता 8 by 10 4 upon 5. divide करा किती झालं ते 4 अपॉन 4.5. दिस इज द फर्स्ट आन्सर cos A is equal to 4 upon 5 आन्सर शुड बी इन फ्रॅक्शन्स. ओके पॉइंट मध्ये असलं तरी चालेल पण तुम्ही डायरेक्ट मला असं वाटलं की कॅल्क्युलेटर वापरलं काय डायरेक्ट तुम्ही हे झालं नाही, पहिलं आन्सर. sir. दुसरं काय काढायचं बघा आपल्याला आता sin A/2 काढायचं आहे. ओके इथं काढतो चला sin A/2 sin A/2 काढायचा असेल ना रे तर त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे सांगा हाफ अँगल फॉर्म्युला sin A/2 चा इन द स्क्वेअर रूट Under root S minus B S minus C upon BC. करेक्ट अपॉन AC. अपॉन BC. BC. जर मला sin A/2 फाइंड आउट करायचं आहे तर मला माहित पाहिजे यस ची व्हॅल्यू यस काढावं लागेल अगोदर कारण ABC तुम्हाला माहिती डायरेक्टली आहे ना ट्रायंगलची हो. व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला. ओके सो यस कसा यसचा फॉर्म्युला काय रे A plus B A plus B plus C. A प्लस बी प्लस सी अपॉन C upon 2. सांगा A ची व्हॅल्यू किती 18. तुम्ही लिहिलं ना हा 18 B ची व्हॅल्यू 24. आणि C ची व्हॅल्यू 30. 30. अपॉन 30. किती होईल ॲडिशन 24 प्लस 24 48 प्लस 24 72 येत आहे का 72. बरोबर 72 अपॉन 2 सो यस किती आला 36. 36. बरोबर आता यस ची व्हॅल्यू पुट करा या फॉर्म्युल्यामध्ये. ओके सो देअरफॉर sin A/2 इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय यस मायनस बी यस ची व्हॅल्यू किती आली 36 मायनस बी ची व्हॅल्यू किती रे 24. 24 इनटू मल्टिप्लिकेशन मध्ये पुढं यस ची व्हॅल्यू 36 मायनस सी ची व्हॅल्यू किती 30. 30. यस डिवाइडेड बाय बी इंटू सी बी ची व्हॅल्यू किती आहे 24 into 30. 24 24 इंटू 30 30 ओके याला 30. सिम्प्लिफाय करायचं आता सो इथं पुढंच लिहितो मी सिम्प्लिफिकेशन 36 मायनस 24 12. 12 36 मायनस 30 6 6. अपॉन 24 इंटू 30 सगळ्यांना 12चा पाढ येतो का रे 12 चा टेबल Yes. हे बघा 12 1 जा 1 12 12 2 जा 24 24. आणि 6 5 जा 30. 30. म्हणजे वरती किती राहिले रे 1. आणि खाली 10. 10. इथं 2 आहे इथं 5 आहे 2 इंटू 5 किती 10 10. 1 चा स्क्वेअर रूट 1 10 चा स्क्वेअर रूट निघत नाही सो रूट 10 म्हणजे तुमची sin A/2 ची व्हॅल्यू काय झाली 1 upon 1 upon 2. 1 अपॉन रूट 10 दिस इज द व्हॅल्यू ऑफ sin A/2. ओके पुढचं काय काढायचं आपल्याला इथं करू कॅल्क्युलेशन अशी इथं लाईन काढून
तुम्हाला नोट्स व्यवस्थित दिसतात ना रे त्या डाउनलोड केल्यानंतर? Yes. ओके. आपल्या सगळ्या एकाच याच्यामध्ये बरं करे लिहित चाला नोटबुक मध्ये, परत एकदा तुमचं रिव्हिजन होत जाते त्यांनी. हा, आता मला पुढची व्हॅल्यू काढायची आहे cos a/2. चला पेनचा कलर चेंज करतो थोडासा. ओके. cos a/2 सांगा रे, काय फॉर्म्युला आहे cos a/2 चा? Under root S into S minus A अपॉन BC. BC. करा पुट व्हॅल्यू. S किती आलता आपला? 36. 36. 36 मायनस a किती रे? 18. 18. अपॉन BC. B किती? 24 आणि C किती? 30. ओके. सो इज इक्वल टू किती बघा? 36 इंटू 36 मायनस 18 18 डिवायडेड बाय 24 इंटू 30. ओके. आता मी सिम्प्लिफिकेशन करतो बरं करे. 12 2 जा 24, 12 3 जा 12 3 36. 36. ओके. परत 6 3 जा 18, 6 5 जा 6 5 30. बरोबर. सो काय राहील बघा आता? 9/10. 9 खाली 2 इंटू 5 10. 3/10. येस. 3 चा स्क्वेअर रूट, सॉरी 9 चा स्क्वेअर रूट किती? 3 3. अपॉन Root 10. रूट 10. ही झाली व्हॅल्यू आपली cos a/2 ची. ठीक आहे. नेक्स्ट फाइंड आउट करायचं आता मला tan a/2. नंबर 4 tan a/2. tan चा फॉर्म्युला काय असतो रे बेसिक? Sin upon cos. येस. मग इथं काय येईल? sin a/2 अपॉन cos a/2. सांगा sin a/2 ची व्हॅल्यू किती आहे? इथं खाली कॅल्क्युलेट केली बघा आपण. sin a/2 1 अपॉन रूट 10. 1 अपॉन रूट 10 आणि cos a/2 ची व्हॅल्यू किती रे? 3 by root 10. 3 अपॉन रूट 10. root 10 cancel. रूट 10 कॅन्सल. सो काय आला आपला आन्सर tan a/2 चा? 1/3. 1/3. यस. तर आपण हाफ अँगल फॉर्म्युला पण यूज करू शकतो ना tan A/2 ला. करू शकतो आपण हाफ अँगल फॉर्म्युला पण. बट आपल्याकडं सिम्पल टेक्निक काय आता? मी साइन पण काढलाय, कॉस पण काढलाय ना. सो मला टॅन काढायचं आहे. सो सगळ्यात सिम्पली मी काय यूज करणार? साइन अपॉन कॉस. हाफ अँगल फॉर्म्युलाने सुद्धा आन्सर आपलं 1/3 येणार आहे. ओके. Yes. साइन आणि कॉस मी फाइंड आउट केले म्हणून मी डायरेक्ट आपला बेसिक फॉर्म्युला वापरला. तसंच मी साइन ए फाइंड आउट करणार आहे बेसिक फॉर्म्युल्याने. ओके. नंबर 5. एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ओके. सो इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे रे त्याचा? Under root Yes Yes in bracket, into yes minus a, minus A. minus Yes b. minus B. Yes minus C. Correct values. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही 8वीला हे फाइंड आउट केलेलं आहे म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल? 8वीला होतं ना रे. येस 36. 36 minus 18. 36 minus b किती? 24. 36 minus c किती? 30. ओके. आता मी सिम्प्लिफिकेशन करतो हा. 36 ॲज इट इज. 36 minus 18 किती? 18. 36 minus 24 12 आणि 36 minus 30 6. आता कोणाचं स्क्वेअर रूट पॉसिबल आहे रे फक्त आतमधल्या टर्म पैकी? 36. 36 चं स्क्वेअर रूट किती? 6. त्याला मी बाहेर घेतो. आता बघा, जर तुम्ही 18 इंटू 12 इंटू 6 चं मल्टिप्लिकेशन केलं आणि चेक केलं अरे ते कोणाचं स्क्वेअर रूट आहे तर टाइम जाईल. ओके. तुम्ही 8वीला खूप हुशार होते बघा. 8वीला तुम्ही एक टेक्निक वापरली होती. टेक्निक काय वापरली होती की हे जे नंबर्स आहे ना, ओके, यांना काय करायचं? फॅक्टरायझेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं. म्हणजे फास्ट आपल्याला काय निघतात? स्क्वेअर रूट फाइंड होतात. बघा 18 ला कसं लिहू? 9 इंटू 2. बरोबर. 12 ला कसं लिहू? 4 into 3. 2 into 6. आणि पुढे 6 बघा 18 ला मी लिहिला 9 इंटू 2, 12 ला लिहिला मी 2 इंटू 6 आणि 6 ॲज इट इज ठेवला. ओके. आता परत बघा कोणाकोणाचे स्क्वेअर रूट पॉसिबल आहे? परत बाहेर 6 आहे. 9 चा स्क्वेअर रूट किती? 3. आता हा 2 आणि हा 2 इंटू 2 किती? 4 आणि त्याचा स्क्वेअर स्क्वेअर रूट रूट 2 आणि 6. 6 इंटू 6 36. 6. करा मल्टिप्लिकेशन आहे. 6 इंटू 6 इंटू 6 किती आलं आन्सर?
6 into 6 into 6 16. बरोबर. आपला आन्सर आलं एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू 216 स्क्वेअर युनिट. किती जणांनी अशी टेक्निक 8वीला वापरली होती रे सॉल्व्ह करण्यासाठी? का तुम्ही पूर्ण कॅल्क्युलेशन करायची आणि मग चेक करायची की स्क्वेअर रूट? ओके ओके, पूजा आणि त्यांनी सगळ्यांनी वापरली. गुड गुड गुड. अक्षदांनी पण वापरलंय. गुड. ओके, तन्वीने पण वापरलंय. हां, ही टेक्निक इझी आहे की नाही? पूर्ण कॅल्क्युलेशन करायच्या ऐवजी काय करणे, फॅक्टर पाडणे आणि मग त्यांची रूट बाहेर घेणे. झालं हे. आता काय राहिलं रे आपलं फाइंड आउट करायचं? साइन ए राहिला. सो नंबर 6 साइन ए. ओके, साइन ए मला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी मी बेसिक फॉर्म्युला वापरतो. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, जर तुम्हाला माहित असेल इयत्ता 10वी पासून तुम्ही बघता. वी हॅव काय फॉर्म्युला आहे रे? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. 1. मग मी याला असं लिहू का? साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. बरोबर. मला साइन फाइंड आउट करायचा. सो साइन स्क्वेअर ए मी इथं ठेवला आणि कॉस स्क्वेअर एला 1 minus cos square a. 1 मायनस कॉस स्क्वेअर ए. सो 1 मायनस कॉस ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे इथे. दिसली का? कॉस ची व्हॅल्यू किती आहे? 4/5. त्याचा काय करायचं? त्याचा आपल्याला काय करायचं आहे? स्क्वेअर. ओके, सो 1 मायनस सांगा 4 चा स्क्वेअर किती? 16. 5 चा स्क्वेअर 25. 25. इथं लिहू करे शेजारी आता थोडंसं. Yes. खूपच ऍडजस्टमेंट केली. 9/25. इज इक्वल टू, हे बघा 25 इंटू 1 25 मायनस 16 किती? 9/25. ही कोणाची व्हॅल्यू झाली? 9/25 साइन Sin square. येस 3/5 sin a ची होईल. बरोबर. साइन ए ची व्हॅल्यू किती झाली? 3/5. 3/5. सर, हा, याला जर आपण अजून शॉर्टकट मध्ये बघितलं तर इथं आपण साइन थिटाचा पण फॉर्म्युला यूज करू शकतो ना, कारण की आपण साइन थिटा बाय 2 ची पण व्हॅल्यू काढली, कॉस थिटा बाय 2 ची पण काढली ना. Yes, डायरेक्टली पुट करून सॉल्व. डायरेक्टली म्हणजे तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरू शकता इथं? साइन 2 थिटाचा फॉर्म्युला, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, त्यानेही तुम्ही करू शकता. अदरवाईज हे बघा, साइन ए याचा आणखीन एक फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. 2 टाइम्स साइन ए बाय 2 इंटू कॉस ए बाय 2, याने काढू शकता. हाच बोलते मी. हा येस याने पण काढू शकता ना. पण आता आपल्याकडे एक बेसिक फॉर्म्युला आहे ना, कॉस आपण फाइंड आउटच केलं ना वरती. हा, ते पण. कारण काय होईल, हे बघा, हा मल्टिपल अँगल फॉर्म्युला आहे. याला आपण बेसिक फॉर्म्युला नाही म्हणू, हा मल्टिपल अँगल फॉर्म्युला आहे. समजा नाही आठवला तुम्हाला मल्टिपल अँगल फॉर्म्युला एखाद्या केसमध्ये, तर आपल्याकडे कॉस माहिती आहे वरती 4/5. सो डायरेक्टली मी बेसिक फॉर्म्युला वापरला. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. क्लिअर का डाऊट? हो सर. ओके, चला आता मी तुम्हाला सेम टाईपचा क्वेश्चन होमवर्कला देतो. होमवर्कमध्ये ना व्हॅल्यूज फक्त चेंज करतो. सेम क्वेश्चन हा. एकच मिनटं थांबा, मी त्या व्हॅल्यूज काय बघतो. सेम क्वेश्चन ॲज अ होमवर्क. अरे मायक्रोफोन ऑफ करा प्लीज. कोणाचं वाटतं ते तड. हे बघा रे, होमवर्कसाठी काय करा, मी इथं थोडे चेंजेस करतो किंवा चला क्वेश्चन लिहितो पुढच्या पानावरती. क्वेश्चन असा आहे, इन ट्रायंगल एबीसी, होमवर्क हा, इफ ए इज इक्वल टू 13, बी इज इक्वल टू 14 आणि सी इज इक्वल टू 15, then find the values of सेम तेच काढायचं सगळं. अगोदर काढायचा कॉस ए, सेकंड साइन ए बाय 2, थर्ड कॉस ए बाय 2, 4 टॅन ए बाय 2, फिफ्थ एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आणि सिक्स्थ साइन ए. ओके, त्याच व्हॅल्यू परत काढायच्यात. फक्त व्हॅल्यू काय आता आपल्या 13, 14, 15 आहे. ओके, सोपं आहे. मला असं वाटतं सगळ्यांनी मला सेंड करावं आणि
या आठवड्यात आपण जे काही शिकलो बघा सोल्युशन ऑफ ट्रायंगल, उद्या त्याच्यावरती आपली एक्झाम असेल. ठीक आहे.